सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवायचे होते। अर्जुनानं विश्वरूप दाखवा असे भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने विनंती केली। तेव्हा भगवान श्रीकृष्णाने विचार केले की सुरुवातीला जर अर्जुनाला विश्वरूप दाखवायचे असेल तर ते विश्वरूप पाहण्याचे सामर्थ्य त्याला पहिले दिलं पाहिजे म्हणून। पण मी अर्जुनाला प्रेमाच्या ओघामध्ये बोलण्याच्या नादामध्ये त्याला दिव्य दृष्टी द्यायचं विसरून गेलो असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले। कारण त्या असं झालं की एखाद्या वेळेस शेत आहे, शेतामध्ये जर पेरायचं आहे तर शेतामध्ये पेरायचं असेल तर त्याला नांगर मारलेलं नाही, कोळं मारलेलं नाही, काही ठिकाणी त्याची मशागत केलेली नाही, तर तशा शेतामध्ये जर डायरेक्ट जर बी पेरलं तर ते बी जर न नांगरता जर बी पेरलं तर ते बी पेरल्यानंतर सर्व त्या ठिकाणी जे उगवतं ते फुकट वाया जातं म्हणलं, कारण ते ॲव्हरेज देत नाही म्हणलं। तसं ह्या भगवान श्रीकृष्णाने विचार केले, मी आत्तापर्यंत जे जे सांगितलो तसं त्या जमिनीमध्ये मशागत न करता पेरल्यानंतर पेरलेलं जसं बी वाया जाणार आहे, तसं मला ह्या अर्जुनाला मी जर ज्ञानदृष्टी पाहण्याची दृष्टीच जर दिलेलो नाही तर मी सर्व चांगले वाया जाणार आहे असं भगवान श्रीकृष्णाने विचार केले। आणि लगेच असणारं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूप पाहता यावं अशी तुला मी दृष्टी देतो असे श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले। तेव्हा दृष्टीच्या साह्याने, डोळ्याच्या साह्याने अर्जुन भगवंताचं विश्वरूप पाहावं आणि या भगवंताचं जगाचा निर्माण करणारा व निर्मिती करणारा भगवान श्रीकृष्ण आहे म्हणून। तर त्या भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप, ज्या भगवान श्रीकृष्णाचे भजन पूजन करण्यासाठी व प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक ऋषींनी तपश्चर्या केली आहे, पण या भगवान श्रीकृष्णानं सापडलेलं नाही म्हणलं। काही वारं खाऊन राहिले, भक्ती केले, पण भगवान श्रीकृष्ण लवकर भेटलेले नाही। कोणी एका पायावर उभारून भगवंताची स्तुती केले व भक्ती केले, पण त्यांना सुद्धा सापडलेलं नाही। तर या अर्जुनाला दैवयोग आहे म्हणलं, म्हणून अर्जुनाने या भगवान श्रीकृष्णाचं ऐश्वर्य व विश्वरूप ते समाधानानं पाहावं म्हणून भगवान श्रीकृष्णानं सुरुवातीला त्याला असणारं त्या ठिकाणी दिव्य दृष्टी देण्याचा विचार करू लागले। जसं वेदांत आहे, वेदांताचं विषय काय आहे आणि ते विषयाचं मूळ बीज काय आहे आणि जगाला काय उपयोगाचं आहे म्हणलं वेदांतमधलं। जसं वेदांतामधून जगाला काय उपयोगाचं आहे, कसं वागावं, कशा पद्धतीनं वेदांताचं ज्ञान घ्यावं आणि कशा प्रकारनं आहे ते आपण ज्ञानानं चालल्यानंतर आपले काय प्रगती होणार आहे, तसं असणारं भगवान श्रीकृष्णानं कोणत्या प्रकारची दृष्टी द्यावं हे विश्वरूप पाहण्यासाठी असं या ठिकाणी विचार करू लागले। तेव्हा संजयानं धृतराष्ट्राला म्हणाला की अशा कौरवकुल श्रेष्ठ पुरुष राजा, मला सतत एका गोष्टीचे आश्चर्य वाटते, मला एक सतत अशा गोष्टीचं आश्चर्य वाटते की स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये लक्ष्मीशिवाय भाग्यवान कोणी आहे का म्हणलं। भगवान श्रीकृष्णाची अर्धांगी असणारे जे लक्ष्मी आहे म्हणलं, तिच्यावर कोणी भाग्यवान आहे का? भाग्यवान नाही म्हणलं। किंवा अजून एक गोष्ट सांगतो ऐक म्हणलं की वेदाशिवाय अन्य साधन काही आहे का म्हणलं। जे वेद आहेत माणसाला या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी व भगवंताचं नामस्मरण करून असणारं त्या ठिकाणी आपल्याला ह्या कलियुगामध्ये उद्धार होण्यासाठी एक वेदच आधार आहे म्हणलं। पण ह्या वेदाला सोडून दुसरं काही साधन आपल्याला उपयोगाचं आहे का म्हणलं? उपयोगाचं नाही। पण सेवक पण जे म्हणतात जसं साधन आहे का म्हणलं, साधन उपयोगाचं नाही म्हणलं। किंवा शेषाच्या अंगावर भगवान श्रीकृष्णानं शयन केलेलं आहे म्हणजे झोपलेलं आहे, पण अनन्य साधारण जर पाहिलं तर शेष नारायण तो सेवकच आहे म्हणलं। असं असणारा महाराज ह्या नारायणाच्या प्राप्तीसाठी 8 प्रहार योगी जनाप्रमाणे एकत्रितपणाने एकचित्ताने त्यांची सेवा करणारा असा गरुडासारखा दुसरा कोणी भक्त आहे का म्हणलं? गरुडासारखा कोणी भक्त आहे का म्हणलं दुसरं? त्याची अर्धांगी पार्वती श्रेष्ठ आहे, पुन्हा असणारं त्या ठिकाणी
त्या शेषनारायणावर झोपतो तो शेषनारायण श्रेष्ठ आहे, आणि गरुड वाहन भगवान श्रीकृष्णाला घेऊन जातो तो भगवान गरुड वाहन श्रेष्ठ आहे. सर्व भक्तामध्ये हे सर्व भक्त श्रेष्ठ आहेत. परंतु इथे सर्वीकडे जर पाहिले तर श्रीकृष्ण सुख कोणाच्याही वाट्यास न देता भगवान श्रीकृष्णाने एवढे भक्त असताना सुद्धा हे जे सुख आहे, जे विश्वरूप आहे, तर त्या लक्ष्मीलाही विश्वरूप दाखविलेलं नाही, गरुडालाही विश्वरूप दाखविलेलं नाही, शेषनारायणाला दाखविलेलं नाही, तर फक्त एका भगवान श्रीकृष्णाने अर्जुनालाच विश्वरूप दाखविण्याची दृष्टी दिलेली आहे. म्हणून ज्या दिवशी पांडव जन्मले त्या दिवसापासून भक्ताला प्राप्त होण्याचा सुखाचा प्रकार सुरू झाला म्हणून. परंतु 5 पांडवापैकी एका अर्जुनावर एवढं प्रेम वाढलंय की भगवान श्रीकृष्णाचं, तर स्वतः भगवान सर्वार्थाने एवढं प्रेम आहे म्हणलं. जसं सर्वार्थाने गेले स्त्री लंपट जसा स्त्रीकडून संवादन केला जातो, जसा स्त्री लंपट माणूस जे स्त्रीकडे स्वाधीन होतो, स्त्री म्हटलेला ऐकतो, तसा भगवान श्रीकृष्णाने अर्जुन जे म्हटलेलं ऐकतो. तर भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनावर एवढं प्रेम होतं की अर्जुन फार खूप भाग्यवान आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. जसं शिकलेला राघू आहे आणि किंवा कोकिळ पक्षी आहे, तर जे शिकविलेलं ते जसं बोलतंय म्हणलं, पण ते रुसून आडून बसते का म्हणलं, मी आता बोलणार नाही म्हणते का, बोलणार नाही म्हणणार नाही, कारण त्या राघूला आणि कोकिळ्याला जे शिकविले तेच बोलतंय म्हणलं. तसं करमणुकीसाठी जे पाळलेला कुत्रा आहे, जसं शिकविलं तसंच वागतंय, किंवा हरिण, घोडा किंवा हत्ती हे प्राणी सुद्धा माणसानं जसं शिकविलेलं तसंच शिकतात. आपल्या मार्गाने चालताना चल म्हटलं तर ते लगेच निघतात म्हणलं, लगेच निघतात. पण चालण्यासाठी आरडूनक करतात का, मी येणार नाही म्हणतात का, म्हणणार नाहीत म्हणलं. परंतु या अर्जुनाच्या ठिकाणी कसे दैव दुर्लभ भाग्य, हे अर्जुनाचं दैव किती भाग्य आहे म्हणलं की ते जाणता येत नाही म्हणलं. कारण महाराज हे परब्रह्म ज्या भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप पाहण्याचं नशीब अर्जुनाच्या डोळ्याला लाभलेलं आहे, तर त्याचे प्रत्येक शब्द कौतुकाने भगवान श्रीकृष्ण झेलत आहेत म्हणलं. जे जे शब्द बोललं ते मान्य करत आहेत म्हणलं. तर किती अर्जुन नशिबवान आहे, किती पुण्यवान आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. अर्जुन रागावला तरी भगवान ते सहन करतात. अर्जुन रागाने जरी काही बोललं श्रीकृष्णाला, तर श्रीकृष्णानं अर्जुनाचं बोललेले शब्द सहन करतात. अर्जुन जर रुसला तरी भगवान त्याची समजूत काढतात म्हणून. तर अर्जुनावर एवढं भगवान श्रीकृष्णाचं प्रेम होतं. अर्जुनानं या देवाला जणू वेळच लावून टाकलेलं आहे म्हणलं, की वेळच लावून टाकलं म्हणायला तर काही हरकत नाही म्हणलं, कारण जे म्हटलेलं ते भगवान श्रीकृष्ण करतात. म्हणून महाराज विषय वासना जिंकून जन्मास आलेले शुकाधिक योगी पुरुष सामर्थ्यवान झाले. जे विषय वासना जिंकायचा असेल तर काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार याला नाहीसं झाल्यानंतर विषय वासना जिंकते म्हणतं. हात, पाय, कान, नाक, डोळे हे आपले म्हटलेले ऐकलं पाहिजे, तर तेव्हा ते विषय वासना जिंकते म्हणतं. तर त्या ठिकाणी शुकाधिक पुरुष सुद्धा विषय वासना जिंकून सामर्थ्य झाले. पण या श्रीकृष्णाच्या जे रास क्रीडा श्रीकृष्णाने केलेले आहेत, रास क्रीडामध्ये जे विलास केलेले आहेत व वर्णन करणारे स्तुतिपाठक पाठक बनलेले आहेत, तर अशा योगींना सुद्धा भगवान श्रीकृष्णाला लवकर मिळणार नाही, तर अशा अर्जुनाला मिळालेलं आहे म्हणलं. म्हणून योगी समाधी लावून भगवान श्रीकृष्णाचे ध्यान करू लागले म्हणलं. भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती व्हावं, भगवान श्रीकृष्ण प्रसन्न व्हावं म्हणून काही योगी लोकांना एकसारखं भगवान श्रीकृष्णाचं श्रीकृष्ण 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 रात्रंदिवस अन्न न घेता, पाणी न घेता, जाग्यावर न उठता असं ध्यान करत आहेत. तोच भगवान श्रीकृष्ण त्यांना अजून लवकर भेटलेला नाही, प्रसन्न झालेला नाही, पण अर्जुनाच्या इतका अधीन झालेला आहे की त्याचं वर्णन करता येणार नाही. म्हणून संजयानं धृतराष्ट्राला म्हणाला की राजा धृतराष्ट्र ह्याच्यात आश्चर्य मला वाटतंय म्हणलं, कारण असा कसं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाच्या स्वाधीन झालेला आहे म्हणलं, हे मला काही कळेना असं झालेलं आहे म्हणलं. म्हणून संजय म्हणाला, हे कौरवश्रेष्ठा यात नवल ते कुठले आणि कसले, भगवंताने ज्याला आपले म्हटले त्याचा असाच भाग्योदय होतो. म्हणून भगवंतानं ज्याला आपलं म्हटलेलं आहे तर त्याला ते असंच भाग्याला उदयाला येते म्हटलं, असं संजयानं बोलू लागले. म्हणून तो देवाचा राजा भगवान श्रीकृष्णानं म्हणाला, असा देवाचा राजा व जगतपती व जगाची निर्मिती करणारा भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागला, अर्जुना मी तुला
माझे स्वरूप पाहण्यासाठी पहिले दिव्य दृष्टी देतो, तुला डोळे देतो. ज्या दृष्टीने व ज्या डोळ्याने या विश्वरूपाचे परिणाम विश्वरूप पाहायला यावं लागेल म्हणलं. असं मी तुझी इच्छा आहे तर मी तुला हे दिव्य दृष्टी देतो, असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. जसे अक्षरे शब्द जे अक्षरे शब्दांचे भगवंताच्या मुखातून निघतात, तोच अर्जुनाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली म्हणलं. असं तुला मी दिव्य दृष्टी देतो म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या तोंडातून शब्द निघाले, तेव्हा असणारा अर्जुनाला लगेच दिव्य दृष्टी प्राप्त झाली म्हणलं. त्याबरोबर अर्जुनाचा अविद्येचा अंधकार नाहीसा होऊन अर्जुन ज्ञानमय झाला व दिव्य दृष्टीने भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप पाहण्याचे सामर्थ्य व ताकद त्याला लाभली म्हणलं. त्या भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द, भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द अक्षर नव्हते, तर ते ब्रह्म समाजाला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूपी ज्योतीचे अर्जुनाकरता भगवंताने पेटविले आहेत म्हणून. तर ज्या ठिकाणी जे शब्द नव्हते तर ब्रह्मज्ञान होतं, आणि ब्रह्मज्ञान असणाऱ्या ज्या ठिकाणी त्या भगवंताने ब्रह्मज्ञान दिल्यामुळं ते कानावर शब्द पडल्यामुळं अर्जुनाचं अंधकार नाहीसे झालेला आहे. मग तो अर्जुनाला अलौकिक दृष्टी प्राप्त झाली व त्या अर्जुनाला दिव्य दृष्टी पाहण्याची शक्ती मिळाली. मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले भगवान श्रीकृष्णाचं ईश्वराचं सामर्थ्य काय ते आपल्या विश्वरूपाद्वारे भगवान श्रीकृष्णाने दाखवू लागले. भगवंताचे विविध अवतार सांगू लागले, ज्या सागरात तरंगतात, ज्या किरणाच्या योगाने या विश्वरूप मर्गजाचा आभास होतो, ज्या अगदी भूमिकेवर हे चराचराचे चित्र उमटते, ते आपले विश्वरूप वैकुंठनायक श्रीकृष्णाने अर्जुनास दाखविले म्हणलं. ज्या भगवान श्रीकृष्णानं ज्या पृथ्वी तलावर जे जे आपले चित्र दिसत आहेत, भगवान श्रीकृष्ण नाही ते जागा कोणतीच नाही म्हणलं. सजीव वस्तूमध्ये आहे भगवान श्रीकृष्णानं, निर्जीव वस्तूमध्ये आहे. सर्वागती राम देहाने एक सूर्य प्रकाशक सहस्त्ररश्मी. सूर्याचं प्रकाश जसं पडल्यानंतर ते निर्जीव सजीव असं काही विचार करते का म्हणलं, कोणत्याही ठिकाणी सूर्याचा प्रकाश राहणार आहे. तसं प्रत्येक भूमीवर, प्रत्येक पृथ्वीवर, प्रत्येक चराचरावर भगवान श्रीकृष्णाचे विश्वरूप होते, आणि प्रत्येक पाण्यामध्ये जे तरंगतात त्या पाण्यावर सुद्धा विश्वरूप होते. ते सर्व अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने दाखविले. बाळपणी भगवान श्रीकृष्णाने माती खाल्ली होती, तेव्हा त्या यशोदेने रागाने त्याचे मनगट धरून, काय श्रीकृष्णा तुला कळते की नाही, तू माती खातोस का, असं या भगवान श्रीकृष्णाला रागाने असणाऱ्या ज्या आईनं भगवान श्रीकृष्णाला म्हटली होती व आपल्या मुखामध्ये, तेव्हा त्या भगवान श्रीकृष्णानं आईला सांगितलेलं आहे आणि तोंड आ करून सांगितलेलं, आई मी माती खाल्लेलं नाही. आई आपल्या मारेल या भीतीने तोंड आ केलेलं, आई मी माती खाल्लेलं नाही, तू बघ म्हणून भगवान श्रीकृष्णानं जेव्हा आईला तोंड उघडून दाखवलं, तेव्हा त्या अवकाशासह 14 भुवने त्या ठिकाणी यशोदेमातेला दाखवली होती म्हणून यशोदेमातेला पाहिली. जसं बाळ ध्रुव मधुनात तप करीत असता, ध्रुवाला जसं भगवंतानी त्याच्या गालाला शंकराचा स्पर्श करतात, तो वेदानाही जे जाणता येत नाही ते भराभर बोलू लागला म्हणून. बाळ ध्रुव जेव्हा मधुवनामध्ये तपोवन करत होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला शंकाचा स्पर्श केले, तर वेदांना जे जाणता येत नाही ते वेद पुरा 6 शास्त्र 18 पण भराभर बोलू लागला म्हणून, असं ज्ञान प्राप्त झालं म्हणून. तर अहो महाराज, धृतराष्ट्र भगवान श्रीकृष्णाच्या कृपा प्रस्तुतामुळे अर्जुनाला कोठेही माया हा शब्दच नाही असे झाले. धृतराष्ट्रानं भगवान श्रीकृष्णाच्या कृपा आशीर्वादामुळे अर्जुनाला कोणतेही शब्दाची कमतरता पडून असे झालेली आहे म्हणून ईश्वराचे सामर्थ्य प्रकाशाने उजाडले. प्रत्येक ते त्यात भगवान श्रीकृष्णाच्या चमत्काराने सागर तयार झाला. म्हणजे प्रत्येक भगवान श्रीकृष्णाचे काही होणं, भगवान श्रीकृष्णाच्या या जगात काही होणार नाही म्हणून अर्जुनाचे चित्त त्या चमत्काराच्या सागरात बुडून गेले. परलय काळात पाताळापासून ब्रह्मलोकापर्यंत भरलेल्या पाण्यात एकटा दीर्घायुष्य मार्कंडेय जसा पोहत असतो, तसा तो अर्जुन विश्वरूपाच्या लिलीवर रोळू लागला.
जसं परले काळ झालं होतं, पाताळापर्यंत ब्रह्मलोकापर्यंत पाणी भरलं होतं, पण ज्या मार्कंडेयला भगवान श्रीकृष्णानं दीर्घायुष्य दिलेले होते, तेव्हा तो तो मार्कंडेय जसा पाण्यामध्ये जिवंतपणे पोहत होता, तर तसं म्हणलं विश्वरूप पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सामर्थ्य दिले, म्हणून तो असणारा अर्जुन विश्वरूप पाहू लागला. तो बोलू लागला, अरे येथे जेवढे मोठे आकाश होते ते कोणी व कोठे नेले? एवढे मोठं आकाश होते ते कोण नेलं, कुठं नेलं? ती चराचरे ती महाभूते काय यांचे काय बरे झाले असेल म्हणलं. म्हणून पूर्वाधिक दिशांचे मागमुष्ट नष्ट झाले म्हणलं. आकाश पाताळ यांचे काय झाले याचा तर्कच करता येणार नाही म्हणलं. जागेपणी जसं स्वप्नावस्था जशी नष्ट होते, स्वप्नात पडल्यानंतर जागृत अवस्थेनंतर स्वप्नावस्था नष्ट होते, त्याप्रमाणे 14 लोकाची आकृती नाहीशी झाली म्हणलं. ज्याप्रमाणे सूर्य तेजाच्या प्रभावाने सूर्य उगवल्यानंतर चंद्र तारे आदर्श होतात, त्याप्रमाणे भगवंताच्या विश्वरूपाने सर्व सृष्टीची रचना जी आहे ती झाकळलेली दिसली म्हणलं. तेव्हा अर्जुनाचे मन पण हरपले, संकल्प विकल्प बंद झाले, बुद्धी स्वतःला विचाराने साविरानाशी झाली म्हणलं अर्जुनाची, वरती हृदयापर्यंत साठून राहिल्या. त्या विश्वरूप दर्शनात स्तब्धता आली, एकाग्रतेचे ध्यान लागले, जणू काही सर्व प्रकारच्या विचारांना कोणी मोहनास्त्राचाच प्रयोग केला की काय, अशी अर्जुनाची स्थिती झाली. अर्जुन तेव्हा आश्चर्यचकित होऊन आनंदाने पाहू लागला. तेव्हा पूर्वी जे लहान कपडे होते तेच आता चहूकडे नाना रूपे करून राहिले आहेत असे अर्जुनास वाटले. ज्याप्रमाणे पावसाळ्यातील ढग आकाशभर वाढत असतात किंवा महाप्रलयाचे काळी सूर्याचे तेज अधिक पसरते म्हणून, महाप्रलय व्हायचा असेल तर सूर्याचे तेज जसं अधिकाधिक पसरत जाते, तसं या भगवान श्रीकृष्णाच्या विश्वरूपाने जगाचा भाग असणारा उरू दिलेला नाही एवढं रूप भगवान श्रीकृष्णाने दाखविले म्हणलं. प्रारंभी आत्मस्वरूपाचा साक्षात्कार घडल्याने अर्जुनानं पहिले शांत डोळे मिटून बसला, नंतर डोळे उघडून पाहिले तेव्हा भगवान श्रीकृष्णाचं विश्वरूप अर्जुनानं पाहू लागला. हे आपल्या दोन्ही डोळ्यांना विश्वरूप पाहण्याचे सामर्थ्य भगवान श्रीकृष्णाने दिलेलं आहे. तेव्हा या अर्जुनाची इच्छा पूर्ण प्राप्त झाली, अर्जुन आनंदित झाला आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्या अर्जुनाची इच्छा जे होती दिव्य दृष्टी भगवान श्रीकृष्णानं द्यावा म्हणून ते दिव्य दृष्टी असणाऱ्या अर्जुनाला प्राप्त करून दिली व आपल्या भक्ताची इच्छा मनोकामना पूर्ण केली म्हणलं. त्या विश्वरूपाचे रूपे अनेक तोंडे दिसू लागले, अनेक सौंदर्य लक्ष्मीचे भांडारे दिसू लागले, सुंदर प्रसन्न आनंदवने असे असणारे लावण्याचे साम्राज्य अशी भगवंताची सुंदर सुंदर मुखे अर्जुनाने पाहिली. आनंदाची वने तरारलेली आहेत, म्हणजे आनंदाचे वन पूर्ण भरून गेलेले आहेत आणि सौंदर्याला राज्यप्राप्त झाली आहे अशी ती श्रीहरीची देखणूक मनोहर मुखे. तर त्या भगवान श्रीकृष्णाची अनेक मुखे अर्जुनाने पाहिली. या सुंदर सुशोभित वदनाबरोबरच भयंकर वदने म्हणजे भयंकर तोंडे पाहिली, जणू काही काळ रात्रीचे सैन्यच खवळून चढाई करण्याकरता सज्ज केले आहेत किंवा प्रत्यक्ष मृत्यूलाच मुखे प्राप्त झाली आहेत. भयाचे किल्लेच विस्तारले आहेत, प्रलयाग्नीची महाकुंडेच उघडली आहेत. अशी ती आश्चर्यजनक भीतियुक्त मुखे त्या विश्वरूपामध्ये वीर अर्जुनाने पाहिली. त्या मूर्तीला अलौकिक श्रृंगारले असंख्य मुखे होती म्हणून. तर त्या ठिकाणी त्या विश्वरूपाला असंख्य अलौकिक असे असणारे जे मुखे होते, अर्जुनाने ते मुखे ज्ञानदृष्टीने पाहिले. ते मुखे ज्ञानदृष्टीने पाहिल्यानंतर अर्जुनाचा मुखाचा शेवट, परंतु मुखांचा शेवट कुठे आहे हे अर्जुनाला समजलं नाही म्हणलं. देवाचं सुरुवातीला पहिले पण शेवट कुठं झालं कळालेलं नाही म्हणलं. असे अनेक मुखे होते म्हणलं. मग त्या भगवंताला डोळे किती आहेत हे अर्जुनाने कौतुकाला पाहू लागला. तेव्हा डोळ्याचं सुद्धा अंत लागलेला नाही. तेव्हा विविध रंगारंगी कलावनेच जणू प्रफुल्लित आहेत. तसे सूर्योदयाच्या समुदायासारखे तेजस्वी डोळे अर्जुनानं पाहिले. ज्या सूर्यच आहे की काय, सूर्यासारखे डोळे अर्जुनाने देवाचे पाहिले. त्याच्या डोळ्यात काळ्या रंगाचे दाट गर्दीत परलेकालीन विजांची चमक दिसावी, त्याप्रमाणे तसे अग्नीसारखे पिंगट वर्णीय असे दृष्टी उंचावलेल्या भुवयाच्या खाली ते डोळे दिसत होते. अशा तऱ्हेने एकाच रूपात असे विविध डोळे, विविध मुखे, असे चमत्कार मुखे पाहून अर्जुनाला त्या रूपाचे अनेकत्व परिपूर्ण पटले
अर्जुन म्हणू लागला की या भगवान श्रीकृष्णाचा अंत लागणार नाही. अर्जुन मनात म्हणाला या भगवंताचे पाय कोठे आहेत, हात तरी कोठे आहेत हे अर्जुनाला कळेल असं झालं. जेव्हा भगवान श्रीकृष्णानं परतवी तलावर थांबले तर पाय किती उंच आहे ते कळेनासं झालं. हाताला बघलं तर हात कुठं टेकलेला हे कळेनासं झालं. श्रीहरीला हे कळेनासं झालं मोठं. श्रीहरीचे मुकुट कुठे आहेत, श्रीहरीचे असणारे बाहुदंड कुठे आहेत, या प्रकारे त्याची विश्वरूप दर्शनाची आवड उत्सुकतेने सतत वाढत गेली. म्हणून त्या विषयात भाग्यवान असलेल्या अर्जुनाच्या मनोरथाला निष्फलत्व प्राप्त होईल काय. म्हणून पिनाक नावाचे धनुष्य हाती असलेल्या भगवान शंकराच्या भात्यात पोकळ वेळूची भरलेली कांडी असतात काय. भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे आणि हाती घेतलेल्या शंकराच्या भात्यात वेळूची भरलेली कांडी असतात का म्हणलं, नाही म्हणलं, खरोखर ते धनुष्यबाण असतात म्हणलं. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या वाणीमध्ये, ब्रह्मदेवाच्या वाणीमध्ये कुठे शब्द खोटे ठरतात का, नाही म्हणलं. ब्रह्मदेव असत्य बोलत नाही, ब्रह्मदेव कधी असत्य बोलते का, बोलत नाही. त्याप्रमाणे अर्जुनाचे मनोरथ कधी निष्फळ कधी होत नाहीत म्हणलं. तसं अर्जुनाचे मनोरथ निष्फळ होणार नाहीत, कारण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे मनोरथ पूर्ण करायचे. म्हणून अर्जुनाने त्या अमर्याद विश्वरूपाच्या सुरुवातीपासून अखेर कुठे आहे अर्जुनाला कळेनासं झालं. ज्या विश्वरूपाचा मार्ग 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदांना कळत नाही, त्या विश्वरूपाची सर्व अंगे अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यांनी पूर्णपणे अर्जुन पाहिले. पायापासून डोक्यापर्यंत अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला पाहिलं. मुकुटापर्यंत अर्जुन विश्वरूपाचा मोठेपणा पाहत होता की विश्वरूप अलंकाराने नटले होते म्हणून. प्रत्यक्ष परब्रह्मच जे ते आपल्या अंगावर घालण्याकरता आपण स्वतःच अनेक अलंकार बनले. ते अलंकार कशासारखे आहेत म्हणून सांगू. अलंकाराच्या प्रकाशाच्या चकचकी परवाने चंद्रमंडळाला आणि सूर्यमंडळाला उजाळा प्राप्त झाला. जे विश्वरूप महातेजस्वी अग्नीलाही जीवप्राण आहे, त्याच्या प्रकाशाने हे विश्वरूप प्रकट झाले आहे म्हणून. तो अलौकिक आणि अगम्य प्रकाशाचा श्रृंगार कोणाच्या बुद्धीला विषय होईल. भगवंताने स्वतःचे तो श्रृंगार धारण केले हे तो वीर अर्जुन पाहत होता. तर अर्जुन आश्चर्यचकित झाला म्हणून. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचा अंत लागत नव्हता. तेव्हा ज्ञानदृष्टीने जेव्हा अर्जुन विश्वरूपाचे सरळ अशा हाताकडे पाहत होता म्हणलं, तेव्हा त्या हातात प्रलयकालीन अग्नीच्या ज्वाळा, तर त्या हातामध्ये अग्नीचे ज्वाळा दिसत होते म्हणलं. तर ते ज्वाळा अशी होती की पृथ्वीवर पडल्यानंतर पृथ्वी जळून जाते की काय, पण ज्वाळा जणू तोडील अशी झळावणारी शस्त्रे त्याला दिसली. मग आपणच अवयव, अलंकार, हात, शस्त्र, जीव, शरीर हे सर्व काही भगवंतच झालं आहे. भगवंतानं अवयव आपणच झालेला आहे, अलंकार आपणच झालेला आहे, हात आपणच झालेला आहे, शस्त्र आपणच झालेला आहे, जीव आपणच झालेला आहे, शरीर आपणच झालेलं आहे. सर्व काही भगवंताच झाले आहेत म्हणलं. एवढेच काय, भगवंताने चराचर जगात व्यापले आहे हे त्याने पाहिले म्हणलं. तर भगवान श्रीकृष्णाने जगात चराचरामध्ये सजीवपासून निर्जीवपर्यंत भगवान श्रीकृष्णच व्यापलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या पृथ्वी तलावर स्वर्ग मृत्यू पाताळ कुठंच कोणी काही नाही हे अर्जुनाला कळालं. त्या किरणांच्या प्रखर प्रभावाने नक्षत्रांचे फुटाणे उडत होते. जेव्हा त्या भगवान श्रीकृष्णाचे किरण पृथ्वी तलावर पडले तर आकाशामध्ये नक्षत्रे त्या किरणाच्या उजेडानं व सामर्थ्याने ते फुटाने जसं उडतात तसं ते नक्षत्र उडू लागले. आणि त्या तेजाच्या असह्य तेजाचं एवढं तेज भयंकर होतं की त्याच्या उष्णतेने तो अग्निसुद्धा मागे सरकला म्हणलं. म्हणाला व मी आता सागरात, अग्निसुद्धा गरमी होऊ लागली, आता मी सागरात जाऊन घुसतो असा अग्निसुद्धा म्हणू लागला म्हणून. एवढं हातामध्ये जे भगवंताच्या प्रलयाग्नी होती, ते प्रलयाग्नीनं अग्नीला पाहून घाबरून गेलं म्हणलं. नंतर जणू काय एक काळकुट्ट, हे काय विषाच्या लाटांनी प्रचंड विजांच्या फाटाने रेखटलेले असे शस्त्रे उघडणारे देवाचे असंख्य हात अर्जुनाने पाहिले. काही असणार हातामध्ये काळकुट्ट विषाच्या लाटांनी प्रचंड विजाच्या फाट्या म्हणलं, प्रचंड विजा आहेत म्हणलं. असे असणारं शस्त्र, विजासारखे शस्त्र हातामध्ये भगवान श्रीकृष्णाने धरले हे अर्जुनाने पाहिले. काही शस्त्र असे होते की विषाच्या लाटा आहेत की काय, ते लाटा टाकल्यानंतर पृथ्वीला यायला जात होती. असे काही विषाचे लाटा पाहिले म्हणलं. मग अर्जुनाने भीतीमुळेच पाहणे अशक्य झाल्याने ते शस्त्रयुक्त हातावरील आपली नजर मर्यादित केली
आणि भगवंतांना गळा मस्तकांचे निरीक्षण करू लागला. तेव्हा हे पाहणे अशक्य झाल्याने शस्त्र पाहून त्याची नजर मर्यादित गेली आणि भगवंताच्या गळ्यावर मस्तकावर निरीक्षण करू लागला. कल्पवृक्षाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली तेच इथे कंठमुकुट आहेत असे त्याला पाहावयास मिळाले. आत्मप्राप्तीची जी आदी स्थानेच आहेत, ज्या ठिकाणी शिनलेली लक्ष्मी विसावा घेते अशा अत्यंत सुंदर स्वच्छ फुले भारलेली फळे भगवंतांनी धारण केल्याचे दिसले. मुकुटावर गुच्छ होते, भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटावर गुच्छ होते. ठिकठिकाणी अनेक सुगंधी द्रव्यांच्या पूजा बांधलेल्या होत्या. गळ्यात आकर्षक फुलांच्या माळा होत्या. स्वर्गाने सूर्यतूल तेज नेसावे किंवा सोन्याने मेरू पर्वत सजवावा त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या भागावर घट्ट असा पितांबर भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर झळकत होता. हे अर्जुनाने पाहिले. कापुराची उटी शंकराला जशी लावावी किंवा पाऱ्याने माखलेला कैलास किंवा दुधाच्या सागराला दुधासारखे पांढऱ्या शुभ्र वस्त्राचे पांघरून घालावे, अथवा जसं चांदण्याची घडी चांदण्यालाच करावी म्हणलं, आणि खोळ आकाशाची घालावी, आकाशाची खोळ आकाशालाच घालावी, तशी चंदनाचा लेप भगवंताच्या सर्वांगाला दिसला म्हणलं. ज्या चंद्राच्या लेपाने ब्रह्मरूप प्रकाशला तेज चढावे, ज्यामुळे ब्रह्मानंदाचा दाह शांत होतो म्हणलं, ज्यामुळे पृथ्वीला चैतन्य लाभते, ज्याच्या सुगंधाने यज्ञातील वेदी स्वरूप असलेल्या पृथ्वीला गंधगुणाचे जीवन प्राप्त होते. निर्लेप ब्रह्म देखील चंदनाची उटी धारण करण्याची इच्छा करते. ते चंदन अंगहीन असलेला मदन सुद्धा आपल्या सर्व अंगाला लावतो. त्या चंदनी सुगंधाचा महिमा कसा वर्णन करावा. अशा प्रकारे त्या भगवान श्रीकृष्णाच्या शरीराचं वर्णन करता येणार नाही असं असणारं त्या ठिकाणी अर्जुन म्हणू लागला. जसं विश्वरूप भगवंतानी एक एक अलंकार शोभा पाहतात, अजून इतका गडबडून गेला की भगवान उभे आहेत की बसले आहेत की निजले आहेत की हे सुद्धा नीट कळेल असं झालं. जेव्हा डोळे उघडून अर्जुनाने बाहेर पाहिले तर संपूर्ण विश्वच, पूर्ण कुठेही पाहिले तर पूर्ण जगच भगवान श्रीकृष्ण दिसू लागले. पाहण्यात भगवान श्रीकृष्णच पाहण्यात येत होते म्हणलं. मग आता हे विश्वरूप पाहुणे म्हणून डोळे मिटून अर्जुन जेव्हा स्तब्ध राहिला तर हृदयात तसेच बाहेरच्या सारख्यात सर्वीकडे विश्वरूप श्रीकृष्णाचं दिसू लागलं म्हणून. समोर असंख्य तोंडे दिसू लागली, वदने दिसू लागली व ती मुखे पाहत होता. तेव्हा रागाने पाहणाऱ्या मुखाच्या भीतीने त्यांच्याकडे पाठ करून तो उभा राहिला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने रागानं जे पाठ करून जेव्हा उभे राहिले तेव्हा विरुद्ध बाजूकडे विश्वरूपाची तशीच अगणित मुखे हातपाय दिसत होते म्हणून. भगवान श्रीकृष्णानं भयानक असं असणारं डोळे उघडून, मागे असं असणारं डोळे आपले उघडून असणारं जेव्हा पाहू लागले रागानं, तर तेव्हा त्याच्या विरुद्ध दिशेला मागल्या बाजूला कुठेही जर पाहिलं तर त्या एकसारखं रागेश स्वरूप भगवानचं श्रीकृष्णाचं दिसू लागलं. त्यामुळं अगणित मुखे होती आणि अगणित हात होती, अगणित पाय होती आणि त्या मुखाच्या भीतीने पाठ करून अर्जुन उभा राहिला. तेव्हा डोळे उघडून पाहत असता तेव्हा त्याला पुन्हा नवल वाटले की न पाहताही भगवंताचं भगवान श्रीकृष्ण दिसू लागलं. असं चमत्कार भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केले म्हणून. भगवंताची करणी कशी अद्भुत आहे ती पहा. अर्जुनाचे पाहिले तरी विश्वरूप दिसू लागलं, श्रीकृष्ण रूप दिसू लागलं. अर्जुन डोळे झाकलं तरी श्रीकृष्ण रूप दिसू लागलं, उघडलं तरी श्रीकृष्ण रूप दिसू लागलं आणि सर्वत्र भगवान श्रीकृष्ण व्यापून गेले होते. म्हणून एका चमत्काराच्या पुरात अर्जुन अडकला. त्या ठिकाणच्या तीराला कसा तरी गाठतो न गाठतो तो चमत्काराच्या दुसऱ्या एका अथांग सागरात पडत होता. अशा प्रकारे त्या अनंत रूपाने अर्जुनाला आपल्या अनाकालेने आणि अलौकिक दर्शनाने गुणगर्तीने व्यापून टाकले होते. तो श्रीकृष्ण स्वाभाविक रीतीने विश्वोन्मुख आहेत. श्रीकृष्ण जगात भरून उरलेले आहेत. श्रीकृष्णाशिवाय कोणी नाही अर्जुनाला कळालं. मग त्याने परात म्हणून भगवंताची प्रार्थना केली होती. भगवंतानं विश्वरूप दाखवून प्रार्थना केली होती. त्यामुळे आता सर्व स्वरूप होऊन भगवान श्रीकृष्णाने राहिले. अर्जुनानं पाहिले. भगवान श्रीकृष्णाने जी दृष्टी दिली अर्जुनाला होती ती दृष्टी सूर्य अथवा दिव्याच्या प्रकाशाने प्रगट होणारी अथवा मिटली असता तिचे पाहण्याचे कार्य बंद पडेल तशी ती स्थूल भगवंताने अर्जुनाला दिली नव्हती. म्हणून जी दृष्टी दिली होती सूर्य किंवा दिव्याच्या प्रकाशाने प्रगट होणार
पुन्हा दिवस मावळल्यानंतर बंद पडणार अशी दृष्टी दिलेली नव्हती म्हणलं. ती दृष्टी कायम होती म्हणलं, अंधार असो उजेड असो कसे असो. म्हणून अर्जुनाला दोन्ही प्रकारांनी डोळे उघडे ठेवून किंवा झाकून म्हणूनच डोळे उघडे ठेवून किंवा झाकून किंवा अंधारात किंवा उजेडात हे विश्वरूप पाहायला अर्जुनाला मिळालं. हे अर्जुनाला जी ज्ञानदृष्टी विश्वरूप पाहण्याची सूर्यापेक्षाही श्रेष्ठ दिली होती. हा वृत्तांत हस्तिनापुरात असं असणारं संजय धृतराष्ट्राला सांगत होता. तेव्हा संजय म्हणाला की राजा आता काय सांगावं म्हणलं. लक्षात आले ना अर्जुनावर भगवान श्रीकृष्णाचं किती प्रेम आहे म्हणलं. तेव्हा त्या अर्जुनाला असं भगवान श्रीकृष्णाने एवढं सामर्थ्य दाखवलं, जे सर्व बाजूने मुखे असलेले आणि नाना अलंकारांनी नटलेले असे ते विश्वरूप अर्जुनाने पाहिले. तेव्हा अशा प्रकारे किती वर्णन करू म्हणलं या भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं. तर सर्व बाजूने मुखे असलेले, सर्व बाजूने हातापाय असलेले आणि नाना अलंकारांनी नटलेले विश्वरूप भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला दाखविले. अर्जुनाची इच्छा जे विश्वरूप दाखविण्याची होती म्हणून ज्या भगवंतांनी विनंती केलं होतं, तर त्याला पहिले दिव्य दृष्टी देऊन ते विश्वरूप असणारं अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाला दाखले व अर्जुनाची मनोकामना पूर्ण केले. म्हणून अर्जुनावर जे एवढं प्रेम त्या भगवान श्रीकृष्णाचं आहे की अर्धांगी लक्ष्मीवर प्रेम नाही तेवढं प्रेम अर्जुनावर आहे. जो शेषावर शयन करतो त्या शेषावर सुद्धा प्रेम नाही तेवढं प्रेम अर्जुनावर आहे. ज्या ठिकाणी गरुड वाहन आहे, गरुड वाहनावर ज्या वाहनानं भगवान श्रीकृष्णानं जातो त्या गरुडावर प्रेम नाही, पण तेवढं प्रेम आहे. गरुडाला विश्वरूप दाखविलेलं नाही तर तेच अर्जुनाला दाखविले. त्या शेषनारायणला विश्वरूप दाखविलेलं नाही तर त्या अर्जुनाला दाखविले. अर्धांगी स्वतः लक्ष्मीला विश्वरूप दाखविलेलं नाही पण त्या अर्जुनाला दाखविलेलं आहे. किती अर्जुनावर भगवान श्रीकृष्णाचा प्रेम आहे असं संजयानं धृतराष्ट्राला सांगू लागला होता. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.